आपल्या पक्ष संघटना असेल, आपल्या पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचं काम करतो. पण त्यावेळेस एक पाऊल पुढे जाऊन आपण सर्वांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि माझ्या नेते मंडळींनी एक निर्णय घेतला का आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन, प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक बूथवर जाऊन, प्रत्येक गावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणं गरजेचं आहे. माझ्या महिला बहिणींच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे. माझ्या आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण भरतभाई 4 दिवसापासून आपण पूर्ण तालुक्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 33 बूथवर आपण जाऊन तिथल्या सर्व समस्या जाणून घेतल्या, तिथल्या बूथ कमिटी केल्या. जिथे जिथे आवश्यकता असलेल्या प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम केलं. जिथे जिथे पाण्याची टंचाई असेल ते टँकर पाठवण्याचं काम केलं. आपण जेव्हा आपल्या पक्षाच्या, आपल्या कार्यकर्त्याच्या, आपल्या मतदारसंघामधल्या आपल्या सर्व जनतेचं जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण जनतेवर उपकार करतो असं होत नाही. परंतु आपल्याला एक अधिकार आहे, आपल्याला एक ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्याला असोसिएट या दृष्टिकोनातून पार पाडायची गरज असते. आणि म्हणून आपण आपल्या तालुक्यामध्ये जाऊन, माझ्या आदिवासी बांधवांना असेल, वाड्या असतील, गाव वस्ती असेल, त्या वस्तीत जाऊन जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं या ठिकाणी आपण काम करतोय. या गावभेट दौऱ्यामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग आपल्याला रंजनताई बघायला मिळाले. त्यामध्ये माझ्या महिला भगिनी अनेक विषय सांगितले. माझ्या तरुणांनी अनेक रोजगाराचा विषय आपल्या समोर मांडला. माझ्या शेतकऱ्यांनी अनेक विषय माझ्या समोर मांडले. जर आपण आयुष्यभर फक्त असं पाणी टंचाई आले आणि पाण्याचे टँकर गावामध्ये पाठवून राहिलो तर आपल्या तालुक्याचा, आपल्या मतदारसंघाचा विकास झाला असं आपल्याला वाटतं असं होणार नाही. कारण आपण जर बघितलं असेल, मी 5 वर्षापासून 2017 पासून आपल्या मतदारसंघामध्ये जिथे जिथे पाणी टंचाई आहे तिथे तिथे पाण्याचा टँकर पाठवण्याचं आपण या ठिकाणी काम करतोय. तिथे असणारे लोकप्रतिनिधी असतील तर आजपर्यंत असंही सुचलं नाही की बाबा पंचायत समितीच्या बीडीओना बोलू द्या, एमआयच्या अधिकाऱ्यांना बोलू द्या, आपल्या तालुक्यामध्ये कुठे कुठे पाणी टंचाई आहे, आपण तिथे पाणी पुरवलं पाहिजे, कुठे कुठे काही अडचणी आहेत, पाऊस जवळ डोक्यावर आलाय, शेतकऱ्यांना काही अडचणी, त्याला बियाणं मिळालं काय, त्याला अवजारं मिळाली काय, हे आजपर्यंत आमदार महोदय आपल्या मतदारसंघात करू शकले नाही. ही आपल्यासाठी एक दुःखाची गोष्ट आहे. आपण जर बघितलं असेल 5 वर्ष झाली, 5 वर्षामध्ये एकदा सुद्धा आमदार महोदयांनी आम सभा सुद्धा लावलेली नाही. माझे शेतकरी बांधव असेल, माझा आम जनतेतील प्रत्येक कार्यकर्ता असेल, त्याचे प्रश्न तो मांडणार कुठे? अधिकाऱ्यांच्याकडे गेल्यावर अधिकाऱ्यांच्यावर हा महोदयांचा एक वेगळ्या प्रकारचे वचक असतो. अधिकारी त्यांच्या भीतीला घालून आपल्या गरीब शेतकऱ्याचं काम करत नाही. आपल्या गरीब शेतकऱ्यांचा आवाज उठवायचा कुठे? 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची आम सभा नाही. माझ्या शेतकऱ्यांनी त्याचा विषय मांडायचा कुठे? माझ्या शेतकऱ्यांनी त्यांनी सांगायचं कुणाला? जर तहसीलदार असेल, प्रांत असतील, बीडीओ असेल, एमआयचे अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आपण सर्व आमदार सारख्या या लोकप्रतिनिधी, आमदार खासदारांनी त्यांना बोलून एक आम सभा घेऊन आपल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाहिजे. आपण हे सर्व करत असताना, प्रत्येक गावामध्ये पाण्याची व्यवस्था करत असताना, प्रत्येक गावाच्या समस्या समजून घेत असताना, काल मला कोणीतरी एक बातमी ऐकायला आली, सुधाकर घरे आता मध्ये मशाल घेणार. पत्रकार बंधूंचा मी आदर करतो. पत्रकार बंधूंना त्यांना काही लिहिण्याचा अधिकार आहे. ते चूक किती, बरोबर किती ते जनता ठरवेल. परंतु मी त्याला काय बागडे साहेब चुकीचं बोलणार नाही. फक्त एक विनंती राहील, थोडी खात्री करून जर दिलं तर चांगलं राहील. कारण जर आपण अशा पद्धतीने बातम्या देत राहिलो तर आपण याचा असा अर्थ होतो का आपण विरोधकांचा प्रचार करताय. तितकं आपण न करता जे खरं असेल ते आपल्याला यायला काही हरकत नाही. कारण आपण जेव्हा काम करत असतो, पत्रकार बंधूंना मी कधी चुकीच्या शब्दात बोलू शकत नाही. त्यांचा मला एक वेगळा आदर आहे. कारण मला कधी आजपर्यंत शिवसेनेचा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय अजितदादांनी, आदरणीय तटकरे साहेबांनी जसा आदेश दिला तो आदेश मी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आदरणीय लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचे मला प्रश्न उलटे पालटे येत होते. बाबा आपल्याला निवडणूक लढवायची, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, मग आपण आता धनुष्यबाण घरात घेऊन लोकांचा प्रचार करायचा का? म्हणलं हो, आपलं जे होईल ते होईल, पण आपण पहिला प्रचार आदरणीय तटकरे साहेबांनी दिलेल्या आदेशाचं प्रमाण म्हणून आपण प्रत्येकाने खासदार साहेबांचं काम करायचं आहे. मी कधीही असं चुकीचा प्रचार करायला लोकांना सांगितलं नाही. आणि आपल्याला जे आता खासदार साहेबांनी काही वक्तव्य केलं असेल तेही खूप मोठ्या लेवलचे आहेत. मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही. पण जेव्हा 4 तारखेला निकाल लागेल
आणि ज्या बूथमध्ये त्यांना समजेल त्या कुठल्या बूथवर किती मतदान झालंय तेव्हा खासदार साहेब स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करतील आणि कोणी काम केलं आणि कोणी काम केलं नाही ते स्पष्ट करतील.